तर लाडकी बहीण योजनेमध्ये नेमके काय बदल करण्यात आलेले आहेत आपण पाहूयात। नव्याने पात्र झालेल्यांना जुलैपासून निधी न देता अर्ज मंजूर झाल्यापासून निधी मिळणार आहे। दरवर्षी 1 जून ते 1 जुलै या दरम्यान ई-केवायसी आणि हयात प्रमाणपत्र पाहूनच पुढचा निधी दिला जाणार आहे। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास लाभार्थी अपात्र ठरणार आहेत। 4 चाकी गाडी असल्यास लाभार्थी अपात्र नियमाची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल। अन्य योजनांच्या लाभार्थींना वगळणार आहे किंवा रक्कम कमी करणार आहे। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाडकी बहीणमधून वगळलं जाणार आहे। 65 वर्ष वय असलेल्या ओलांडलेल्या बहिणी यासाठी अपात्र असतील। तर लाडकी बहीण योजनेमध्ये 5 लाख बहिणी कशा अपात्र ठरल्या आपण पाहूयात। तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या 2,30,000 महिला यामधून अपात्र ठरलेल्या आहेत। त्यासोबतच वयाची 65 वर्ष ओलांडलेली आहेत तरी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 1,10,000 महिलांना सुद्धा यातून वगळण्यात आलंय। 4 चाकी गाडी आहे, नमो शक्तीच्या लाभार्थी आणि स्वेच्छेने माघार घेणाऱ्या बहिणी आहेत 1,60,000। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।